बुलेटिनच्या सुरुवातीलाच बातमी अजित पवार यांच्या दिल्ली दौऱ्याची आहे। राज्यातील खातेवाटपाचा तिढा आता दिल्ली दरबारी सुटण्याची दाट शक्यता ही वर्तवली जाते। गेल्या 2 दिवसांपासून खातेवाटपावर चर्चा होतीये, मॅरेथॉन बैठका होत आहेत, तिढा काही सुटत नाहीये। आता मात्र खातेवाटपासंदर्भात दिल्लीतून तोडगा निघण्याची शक्यता वर्तवली जाते। अमित शहांसोबत चर्चा करण्याकरता आता अजित पवार हे दिल्लीच्या दिशेने रवाना झालेले आहेत। याच विषयी अधिक माहिती घेण्यासाठी थेट जाते आमच्या प्रतिनिधी ज्योत्स्ना गंगणे यांच्याकडे। ज्योत्स्ना, गेल्या 2 दिवस मॅरेथॉन बैठका होत होत्या, इतकंच काय तर रात्री देखील बैठकांवर बैठका होत होत्या, पण तोडगा काही निघाला नाहीये। अखेर आता दिल्लीला जाण्याची वेळ आली आहे। नक्कीच आपण बघतोय की अजित पवार यांच्या राष्ट्रवादीची जेव्हापासून शिंदे फडणवीस सरकारमध्ये एंट्री झालेली आहे तेव्हापासून मंत्रिमंडळाचा विस्तार आणि नेमकं कोणतं खातं कुणाला मिळेल यावरती प्रश्नचिन्ह उभे राहिलेत। आणि त्यासाठीचा तिढा सोडवण्यासाठी जो आहे तो मुख्यमंत्री एकनाथ शिंदे, उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि उपमुख्यमंत्री अजित पवार यांची जवळपास 4 वेळा बैठका झाल्या। आणि या बैठका 1-2 तासांच्या नव्हे तर 4-4 तासांच्या बैठका ज्या आहेत या तिन्ही मंत्र्यांमध्ये झाल्या। तिन्ही नेत्यांनी आपापल्या पक्षाच्या आमदारांचं, नेत्यांचं, वरिष्ठांचं म्हणणं जे आहे ते इंडिव्हिज्युअल बैठका घेऊन त्यांनी ऐकलं। त्याच्यानंतर अनेक वेळा या तिघांनी सुद्धा बैठका घेतल्या। वर्षा निवासस्थानी सुद्धा काल रात्री मुख्यमंत्री एकनाथ शिंदे, उपमुख्यमंत्री अजित पवार आणि उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्यामध्ये जवळपास 2-2.5 तासांची बैठक झाली। आज दुपारी सुद्धा देवेंद्र फडणवीस आणि अजित पवार या 2 उपमुख्यमंत्र्यांची बैठक जवळपास 4-4.5 तास देवगिरी बंगल्यावरती झाली। मात्र मंत्रिमंडळ विस्तारापेक्षा खातेवाटप हा तिढा जो आहे तो कायम आहे आणि त्यामुळेच आता हा तिढा सोडवण्यासाठी उपमुख्यमंत्री अजित पवार जे आहे ते दिल्लीच्या दिशेने जे आहेत ते रवाना झालेले आहेत। सध्या ते मुंबईच्या एअरपोर्टवरती आहेत आणि एकीकडे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे जे आहेत ते त्यांच्या नंदनवन बंगल्यावरती आहेत, तिथे ते त्यांच्या पक्षाच्या पदाधिकाऱ्यांवर सोबत आणि इतर जे त्यांचे नेते आमदार आहेत त्यांच्यासोबत बैठक करत आहेत। तर दुसरीकडे देवेंद्र फडणवीस जे आहेत त्यांचा आता मंत्रालयाच्या गेटवरती एक कार्यक्रम आहे। हे तिन्ही नेते सध्या वेगळे जरी असले तरी तिन्ही नेत्यांनी त्यांच्या पक्षाचं, त्यांच्या आमदारांचं म्हणणं अनेकदा एकमेकांसमोर मांडलेलं आहे। मात्र खातेवाटपाचा तिढा जो आहे तो सुटत नाहीये। 2 ते 3 जागांवरती अद्यापही जे आहे ते अंतिम निर्णय होत नाहीये। खास करून अर्थ खातं, जलसंपदा खातं अशी जी खाती आहेत याच्यावरती आणि त्याचबरोबर महसूल खातं जे आहे त्याच्यावरती अद्यापही तिढा सुटत नसल्यामुळे आता अजित पवार दिल्लीसाठी रवाना होणार आहेत। आणि अजित पवार यांच्या सोबत प्रफुल्ल पटेल सुद्धा आहेत। त्याचबरोबर प्रफुल्ल पटेल जे आहेत त्यांचं दिल्लीमध्ये सगळ्याच नेत्यांशी चांगलं आहे। स्वतः खासदार राहिलेले प्रफुल्ल पटेल जे आहेत त्यांचं अमित शहा यांच्यासोबत सुद्धा चांगले हितसंबंध आहेत आणि त्यामुळेच प्रफुल्ल पटेल यांना सोबत घेऊन अजित पवार जे आहेत ते दिल्लीसाठी रवाना होणार आहेत। असंही म्हटलं जातंय की आता मुख्यमंत्री एकनाथ शिंदे हे सुद्धा दिल्लीसाठी रवाना होऊ शकतात। मात्र अद्याप त्याच्यावरती सूत्रांकडनं माहिती मिळाली तशी काही हालचाल जी आहे ती सध्या सुरू जरी नसली तरी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे सुद्धा दिल्लीसाठी रवाना होऊ शकतात। तर दुसरीकडे आपण बघतोय की 2-3 जागांसाठी तिढा सुटत नाहीये। त्याच्यामागे कारण असं आहे की महाविकास आघाडीच्या काळामध्ये शिंदेच्या शिवसेनेने अजित पवारांवरती तेव्हा अजित पवार सुद्धा उपमुख्यमंत्री होते आणि अर्थ खातं अजित पवारांकडेच होतं आणि तेव्हा सुद्धा अजित पवारांवरती शिंदेचे आमदार सातत्याने असा आरोप लावत होते की जे अर्थ खातं अजित पवारांकडे असल्यामुळे ते त्यांच्या नेत्यांना, त्यांच्या मंत्र्यांना जास्त फेवर करतात, जास्त त्यांना पैसे देतात किंवा त्यांच्यासाठी जास्त लक्ष देतात त्यांच्या पक्षातल्या नेत्यांकडे आणि मात्र शिंदेच्या आमदारांकडे दुर्लक्ष होतं। असाच आरोप आता महायुतीच्या सरकारमध्ये सुद्धा शिंदेचे आमदार जे आहेत ते लावत आहेत। इतकंच नव्हे तर भरत गोगावले यांनी रायगड जिल्ह्याच्या पालकमंत्री पदासाठी जे आहे ते सरळ अनेकदा माध्यमांशी बोलताना सांगितलं की रायगडचं पालकमंत्री पद जे आहे ते माझ्याकडेच असलं पाहिजे। मात्र आता आदिती तटकरे यांनी कॅबिनेट मंत्रीपदाची शपथ घेतल्यानंतर पालकमंत्री पद जे आहे ते जनरली जे कॅबिनेट मंत्री असतात त्यांच्याकडे जातं आणि कॅबिनेट मंत्री पदाची शपथ आदिती तटकरे यांनी मागून येऊन घेतलेली आहे। मात्र जे भरत गोगावले आहेत जे गेले वर्षभर शिंदे फडणवीस यांची सत्ता असून सुद्धा भरत गोगावले यांचा शपथविधी होणार होता। म्हणताय की अजित पवार हे आता दिल्लीसाठी रवाना झाल्याचं आपण सगळ्यांनीच पाहिलंय। मुख्यमंत्री एकनाथ शिंदे दिल्लीच्या दिशेने रवाना होऊ शकतात अशी एक शक्यता वर्तवली जाते। पण फडणवीसांचं सध्या लोकेशन कुठे आहे? फडणवीस कुठे आहेत? फडणवीस सुद्धा दिल्लीला जाणार असल्याची शक्यता आहे का की अजित पवार दिल्लीसाठी रवाना झाल्यावर या ठिकाणी राज्यात
मुख्यमंत्री आणि उपमुख्यमंत्री फडणवीसांमध्ये काही चर्चा होईल आणि त्यानंतर दिल्लीसाठी हे दोघेही रवाना होतील, अशी काही चिन्ह आहेत का? आपण जर कालच्या बैठकी आणि आजच्या बैठकीमधलं जर अंतर पाहायला लागवी तर आपण म्हणू शकतो की मंत्रिमंडळाच्या खाते वाटपासाठी अजित पवार आणि जे दोन्ही उपमुख्यमंत्री आहेत, उपमुख्यमंत्री अजित पवार आणि उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या दोघांच्या मध्ये जे आहे ते 2 वेळा बैठक झाली देवगिरी बंगल्यावरती। मात्र अशी बैठक जी आहे इंडिव्हिज्युअल बैठक ही मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि अजित पवार यांच्या दोघांमध्ये कधी झालेली नाहीये। त्याचबरोबर देवेंद्र फडणवीस आणि मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्यामध्ये इंडिव्हिज्युअल बैठक कधी झाली नाहीये। खाते वाटप असो किंवा मंत्रिमंडळ बैठक असो, मंत्रिमंडळ विस्ताराची बैठक असो किंवा खाते वाटप असो, नेहमी दोन्ही उपमुख्यमंत्री आणि मुख्यमंत्र्यांची एकत्र बैठक झालेली आहे। जवळपास 4 वेळा बैठका झालेल्या आहेत। मात्र दोन्ही उपमुख्यमंत्री आहेत त्यांची 2 वेळा बैठक झाली आहे। त्यामुळे भाजप आणि अजित पवार यांच्यामध्ये कुठेतरी चांगला समन्वय दिसून येतोय। मात्र शिंदेचे जे आमदार आहेत किंवा मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांचा जो गट आहे तो मात्र खाते वाटप आणि मंत्रिमंडळ विस्तारावरती जो आहे तो अद्यापही सहमत झालेला नाहीये राष्ट्रवादीच्या एंट्रीमुळे। त्यामुळे राष्ट्रवादीला अशी काही खाती मिळू नये जेणेकरून येणाऱ्या काळामध्ये शिंदेच्या आमदारांना जे आहे ते कुठेतरी पुन्हा त्याच परिस्थितीला किंवा पुन्हा त्याच अडचणींना तोंड द्यावं लागेल जे त्यांनी महाविकास आघाडीच्या वेळेस दिलं होतं। जसं की अर्थ खातं जर अजित पवारांकडे गेलं तर मात्र पुन्हा एकदा शिंदेच्या आमदारांना किती त्यातले पैसे मिळतील विकासासाठी किंवा त्यांच्या विभागाकडे किती लक्ष दिलं जाईल यावरती प्रश्नचिन्ह उभे राहतात। कारण जे महाविकास आघाडीच्या वेळेस घडतंय तेच जर महायुतीच्या काळात घडत असेल तर मात्र असंच दिसून येते की शिंदेच्या आमदारांना पुन्हा एकदा डावलण्यात येते। आणि त्याचं सरळ सरळ स्पष्ट म्हणणं जे आहे ते भरत गोगावले यांनी अनेकदा बोलून दाखवलंय की पालकमंत्री पद माझ्याकडे असलं पाहिजे, मला मंत्रीपद हे नक्की मिळणार। आणि भरत गोगावले यांना मात्र आश्वासनं दिली जात आहेत, शिंदेच्या मंत्र्यांना आश्वासनं दिली जात आहेत। पालकमंत्री पदाचा तिढा तर कायम आहेच, पण सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे अर्थ खात्यावरून यावर मात्र एकमत होत नाहीये का? नेमका कोणाचा विरोध आहे अर्थ खात्यावरून? भाजप आग्रही आहे, शिंदे गटाचा आग्रह आहे, शिंदे गट म्हणजे शिवसेना अर्थ खातं अजित पवार यांना देण्यासाठी तयार नाहीये। नेमका विरोध कोणाचा आहे? अडतंय कुठे? का 3 दिवस 3 रात्री इतक्या चर्चा होऊन, बैठका होऊन, 2-2 वाजेपर्यंत चर्चा होऊन सुद्धा, स्वतंत्र सागर बंगल्यावर बैठक होऊन सुद्धा या सगळ्या संदर्भात तोडगा का निघत नाहीये? याविषयी चर्चा करण्यासाठी आपल्या सोबत जोडल्या गेलेल्या आहेत उभाटा गटाच्या उपनेत्या सुषमा अंधारे ताई। स्वागत आहे ताई तुमचं लोकशाही मराठीमध्ये। 3 दिवस 3 रात्री सातत्यानं बैठका होत आहेत, रात्री 2-2 वाजेपर्यंत, तरी तोडगा काही निघत नाहीये, अखेर दिल्लीवारी करावी लागतीये। दादांसारखा प्रशासनावर पकड असणारा माणूस मंत्रिमंडळात असणे ही आश्वासक बाब आहे। आणि दादांकडे अर्थमंत्री पद येत असेल किंवा अगदी मुख्यमंत्री पदाची सुद्धा धुरा येत असेल तर ती सुद्धा चांगली बाब आहे। किमान या निमित्ताने तरी महाराष्ट्राला एक जाणकार मुख्यमंत्री मिळतील। पण मुद्दा असा आहे की जर खाते वाटपांच्यासाठी दिल्ली गाठावी लागत असेल तर याचा उघड अर्थ असा आहे की महाराष्ट्राच्या राजकारणात विशेषतः भाजपमध्ये देवेंद्रजींचे आता काहीही चालत नाही। महाराष्ट्राच्या राजकारणात थेट केंद्रातून हस्तक्षेप होतोय आणि तोही देवेंद्रजींना बाजूला ठेवून एवढाच याचा अर्थ काढावा लागेल। पण खाते वाटपा संदर्भात असं नेमकं काय घडत असेल की दिल्लीला जावं लागतंय? कारण आपण जर पाहिलं तर स्वतंत्र बैठका सुद्धा झाल्या या सगळ्या मुद्द्यावर, पण तरी काही तोडगा निघत नाहीये। अर्थ खातं याला कारणीभूत आहे, नेमकं काय तुमच्यापर्यंत काय या सगळ्या संदर्भात? मी म्हटलं ना की याचे 2 अर्थ असू शकतात। एक तर जी 9 खाती राष्ट्रवादीच्या वाट्याला गेली ती 9 खाती ही मुळात शिंदेच्या गटातल्या लोकांना मिळणे अपेक्षित होते। बरोबर, म्हणजे भरत गोगावले यांनी म्हणणं की 1 भाकरी मिळणार होती ती आता अर्धी खाऊन समाधानी राहावं लागेल, किंवा बच्चूभाऊंची नाराजी, किंवा शिंदे गटातल्या मंत्र्यांची आणि आमदारांची झालेली मारामार, भांडणं, हे सगळं पाहता राष्ट्रवादीकडे येणारी खाती जाणार, महत्वाची खाती जाणार की मलाईदार खाती शिंदेकडे राहणार, ही जी रस्सीखेच आहे हा प्रश्न सोडवण्यासाठी देवेंद्रजी पूर्णतः असमर्थ आहेत।
किंबहुना हा प्रश्न सोडवण्याचे अधिकार निश्चितपणे देवेंद्रजींकडे नाही. देवेंद्रजींना पूर्णतः साईडलाईन करून दिल्लीतील अमित शहाजी हे स्वतः या संबंधाने निर्णय घेत आहेत. यावरून महाराष्ट्राच्या राजकारणात सध्या देवेंद्रजींची महाराष्ट्राच्या राजकारणातही आणि भाजप पक्षातलीही नकारात्मकता किती वाढत चालली आहे आणि त्यांचे महत्व कसे कमी होत आहे हेही दर्शवले जाते. ताई, तुम्हाला विनंती करते की तुम्ही अशाच आमच्या सोबत जोडल्या राहा. अतिशय महत्त्वाचं आणि मोठं विधान तुम्ही या ठिकाणी केलेलं आहे. याविषयी बोलण्याकरता राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रवक्ते महेश तपासेजी आपल्या सोबत जोडले गेलेले आहेत. तपासेजी, स्वागत आहे तुमचं लोकशाहीमध्ये. काय वाटतं तुम्हाला हे सगळं चित्र बघितल्यानंतर? नेमकं असं काय घडतंय की दिल्लीवारी करावी लागते खातेवाटपावरून? 3 रात्री बैठका होऊन यावर काही तोडगा निघत नाहीये. नमस्कार. नंदनवन बंगला, वर्षा बंगला आणि काल सागर बंगला या तिन्ही बंगल्यावर अनेक बैठकांच्या फेऱ्या झाल्या, परंतु निकाल काय येत नाही, निर्णय काय होत नाही, खाते वाटपाच्या संदर्भातला निर्णय होत नाही. आणि ह्या सरकारची सर्वात महत्वाकांक्षी किंवा चांगली कुठली योजना असेल तर आमदार कल्याण योजना एवढंच ह्या सरकारच्या समोर उद्दिष्ट आहे. महाराष्ट्रातला कास्तकार असेल, महाराष्ट्रातला गोरग्रामीण भागातला नागरिक असेल, मागासवर्गीय असेल, अल्पसंख्याक असेल, त्याच्याकडे बघण्यासाठी या सरकारकडे वेळ नाही. दुःख एवढंच वाटतं की मागच्या काळामध्ये ही सर्व खाती ज्या मुंबईला निश्चित केली जायची त्यावेळेला पवार साहेब, अजितदादा हे प्रमुख ठिकाणी असायचे आणि जवळपास खेळीमेळीच्या वातावरणामध्ये तिन्ही पक्षाचं खाते वाटप महाविकास आघाडी सरकारमध्ये झालं. आता अजितदादांना देखील दिल्ली वारी करावी लागते. अतिशय दुर्दैव आहे, दुःख वाटतं. ज्यांच्या दालनाच्या बाहेर शेकडोने कार्यकर्ते बसत होते आतापर्यंत, त्यांना दिल्ली शहरांच्या दालनाच्या बाहेर जाऊन थांबावं लागत असेल तर मला वाटतं ह्याच्यापेक्षा वाईट काहीच असू शकत नाही. आणि खरंच दुर्दैव आहे, कारण शिंदेंना फसवून जवळपास शिंदेंनी बंड करून त्यांना आणलं आणि त्यांच्या, मला माहिती नाही शिंदे साहेबांना माहित होतं की नाही, पण जी माहिती आमच्याकडे की शिंदे साहेबांना अजितदादांनी इतर 8 आमदार मंत्री घेणाऱ्या कल्पना नव्हती, त्याच्यामुळे त्यांचा त्या दिवशी चेहरा पडलेला होता आणि त्यांच्या उपरोक्ष अशा पद्धतीचं एक नवीन साथीदार हा भारतीय जनता पार्टीने जोडला. आता शिंदेंनाही समजत नाही नेमकं काय पुढचं दिशा आहे आणि जे लोक इकडनं गेले त्यांनाही समजत नाही आणि त्यांच्या भरोश्यावर जे लोक बसलेले आहेत त्यांनाही समजत नाही आणि भाजप पूर्णपणे मजा घेत आहे. परंतु भाजपचा याला काहीच उपयोग होणार नाही. 2024च्या विधानसभा आणि लोकसभेमध्ये महाराष्ट्रातली जनता भारतीय जनता पार्टीला घरचा रस्ता दाखवेल. निश्चित. तपासेजी, धन्यवाद आमच्याशी संवाद साधला त्याबद्दल. आपण पाहतोय की अजित पवार आणि अमित शहा यांच्यामध्ये आता चर्चा होणार आहे खातेवाटपासंदर्भात. खातेवाटपाचा तिढा हा दिल्ली दरबारी सुटण्याची शक्यता वर्तवली जाते. आपल्यासोबत या सगळ्याविषयी बोलण्याकरता उभाटा गटाच्या उपनेत्या सुषमा अंधारेजी सुद्धा आहेत. सुषमाताई, तुम्ही सुद्धा ऐकलं असेल की महेश तपासे यांनी फार एक महत्त्वाचं विधान केलं की सरकारची केवळ एकच योजना आहे, आमदार कल्याण योजना, आणि त्या अनुषंगानं जनतेचे प्रश्न सगळे बाजूला सारले जात आहेत आणि याकडेच लक्ष दिलं जात आहे. हे बरोबर आहे, कारण आता परिस्थिती अशी आहे की साधारणतः 20 जुलै उलटत चाललेला आहे, 10-15 जुलै निघालेला आहे, पण अजूनही मराठवाडा, विदर्भ या भागामध्ये पावसाचा थेंब नाहीये. शेतकऱ्यांना दुबार पेरणीची वेळ आलेली आहे. आपण यांच्या आमदारांची गळती थांबेल का, त्यांच्या आमदाराची गळती थांबेल का याच्यावर चर्चा चालू आहे. मात्र शेतकऱ्यांच्या आत्महत्यांची गळती थांबेल का हा खरा महत्वाचा प्रश्न आहे आणि यावर बघायला बोलायला वेळच नाहीये. राज्याचा कृषी मंत्री कुठे तो दिसतच नाहीये की त्यांनी या सगळ्या संबंधाने बोलणं अपेक्षित आहे. गेल्या कित्येक महिन्यामध्ये राज्यसेवेच्या ज्या नवीन नोकर भरतीच्या जागा निघणं अपेक्षित आहे त्या नोकर भरतीच्या जागाच निघालेल्या नाहीयेत. म्हणजे बांधावर शेतकरी मरतोय आणि नोकरीसाठी वणवण करणारा त्याचा पोरगा शहरामध्ये मरतोय, अशी सगळी परिस्थिती आहे. पण या सगळ्या गोष्टींकडे लक्ष देण्यापेक्षा राजकीय कुरघोड्या, पक्ष फोडाफोडी आणि दिल्लीच्या वाऱ्या याच्या पलीकडे बघायला काहीच चित्र दिसत नाहीये आणि हे महाराष्ट्रासाठी अत्यंत दुर्दैवी आहे.
निश्चित हे महाराष्ट्राकरता अत्यंत दुर्दैवी असल्याचं तुम्ही म्हणताय, पण या सगळ्या मुद्द्यावर चर्चा होऊन बैठका होऊन तोडगा काही सुटत नाहीये. काही वेळापूर्वी सुषमाताई आम्ही बच्चू कडू यांची देखील प्रतिक्रिया जाणून घेण्याचा प्रयत्न केला. बच्चू कडू यांनी मात्र या सगळ्या मुद्द्यावर थेट वक्तव्य जरी केली नसली तरी बच्चू कडूंचं एक विधान फार महत्त्वाचं होतं. ते असं म्हणाले की दादा या सत्तेत सहभागी झाल्यामुळे आता 3 इंजिनचं हे सरकार झालेलं आहे, पण दादांनी सुद्धा कुठे खटके उडणार नाहीत याची काळजी घेणं गरजेचं आहे. अप्रत्यक्षपणे बरंच काही सांगून गेलेत बच्चू कडू. नाही, खटके उडणार नाहीत याची काळजी घेणं म्हणजे काय, तर खात्यांमध्ये सामंजस्य दाखवणं आणि काही खाती शिंदे गटाला किंवा बच्चू भाऊ ज्या अपेक्षेने गेले तर त्यांना सुद्धा एखादं खातं मिळायला हवं, ही सरळ अपेक्षा आहे आणि ती अपेक्षा असणं सहज स्वाभाविक आहे. पण मला असं वाटतं की बच्चू भाऊ असतील, भरत गोगावले असतील किंवा शिंदे गटातले जे काही लोक असतील यांचा राष्ट्रवादीवर राग असण्याचं काहीच कारण नाही. तो असूही नये, कारण त्यांची बांधिलकी किंवा त्यांचं बोलणं, त्यांचा करार हे जे आहे ते सगळं भाजपशी झालं होतं. त्यामुळे जर याच्यात शिंदे गटाची फसवणूक कोणी केलेली असेल तर ती भाजपने आणि देवेंद्रजींनी केलेली फसवणूक आहे. त्यामुळे देवेंद्रजींनी एका अर्थाने शिंदे गटाचा विश्वासघात केलेला आहे. बच्चू भाऊ आणि त्यांच्या प्रहार पक्षाचा विश्वासघात हा देवेंद्रजींनी केलेला आहे, कारण देवेंद्रजींच्या सांगण्यावर बच्चू भाऊ गेले असं देवेंद्रजी स्वतः म्हणाले होते. जर त्यांच्या सांगण्यावर ते गेले तर त्यांना मंत्रिपद देणं ही देवेंद्रजींची जबाबदारी आहे. परंतु आता देवेंद्रजींच्याच हातात काही शिल्लक नाहीये, तर काय करायचं, यामुळे उद्विग्न होऊन अशी विधानं येणं फार स्वाभाविक आहे. निश्चित ताई, धन्यवाद आमच्याशी संवाद साधला त्याबद्दल. खातेवाटपाचा तिढा आता दिल्ली दरबारी सुटण्याची दाट शक्यता वर्तवली जाते. 3 बैठका झाल्यात, पण या 3ही बैठकांमध्ये अद्यापही तोडगा निघालेला नाहीये. सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे अर्थ खातं. या अर्थ खात्याकरता मात्र राष्ट्रवादी काँग्रेस आग्रही असल्याचं पाहायला मिळत आहे, तर दुसरीकडे भाजप आणि शिवसेना सुद्धा या खात्यासंदर्भात किंवा इतर काही महत्त्वाच्या खात्यांसंदर्भात अडून बसलेली आहे. काही खात्यांसंदर्भात भाजप देखील राष्ट्रवादीला काही खाती देण्यास अनुकूल नाहीये अशी देखील माहिती समोर येते. ही सगळी परिस्थिती असताना यावर मात्र राज्यात बैठका होत असताना तोडगा निघत नाहीये. याविषयी अधिक बोलण्याकरता आपल्यासोबत जोडले गेलेले आहेत अजित पवार, राष्ट्रवादी गटाचे सूरज चव्हाणजी. स्वागत आहे तुमचं लोकशाही मराठीमध्ये. 3 बैठका होतात, चर्चा होते, पण तोडगा निघत नाही. असं नेमकं काय घडतंय की दादांना दिल्लीत जावं लागतंय? सर्वप्रथम तुम्हाला विनंती आहे की अजित पवार गट म्हणण्याऐवजी तुम्ही राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष, कारण अधिकृत इलेक्शन कमिशनकडे आमचा पक्ष नोंदणी आहे, त्याच्याबद्दल आम्ही त्या पक्षाचे अधिकृत पदाधिकारी आहोत. त्यामुळे पुढच्या वेळी अजित पवार गट म्हणण्याऐवजी राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी असं म्हणावं अशी विनंती आमची. त्यानंतर आपण जो प्रश्न विचारलाय त्याबद्दल मी एवढं सांगू शकतो की हे वरिष्ठ पातळीवरची चर्चा आहे आणि ती चर्चेतूनच मार्ग निघत असतो. त्यासाठी आम्ही दिल्लीला गेलेले आहेत. एखादी महाराष्ट्रासारख्या राज्याचा विषय असेल तर, कारण भारतीय जनता पार्टीचे वरिष्ठ दिल्लीमध्ये असतात आणि त्या ठिकाणी चर्चा करून तो प्रश्न सोडवला जातो, त्यासाठी आमचे नेते गेलेले आहेत. महाराष्ट्र राज्याचा निर्णय आहे, पण यावर मात्र राज्यात सुद्धा महत्त्वाच्या बैठका झाल्यात, पण या बैठकीत काही तोडगा निघत नाहीये म्हणून दिल्लीला जावं लागतंय का चव्हाणजी? नेमकं काय घडतंय की आता नेहमीच दिल्लीत जाऊन निर्णय घ्यावे लागतील? तोडगा निघत नाही असं म्हणू शकत नाही आपण, पण इथे झालेली चर्चा वरिष्ठांच्या कानी घालून त्यांचं एक आपल्याला ग्रीन सिग्नल होतो, कारण देशाचे पंतप्रधान असतील, गृहमंत्री असतील किंवा त्या लोकांशी चर्चा करून त्यातलं विषय मार्गी लागेल. म्हणजे भाजपच्या वरिष्ठांच्या कानी काही महत्त्वाच्या घडामोडी घालण्याकरता राष्ट्रवादी काँग्रेसचे अजित पवार दिल्लीला गेलेत असं म्हणायचं का? नाही, काही दुसरेही काम आहेत, एकच काम नाही. राज्याच्या प्रगतीसाठी काही प्रस्ताव आहेत, तेही आज या निमित्तानं घेऊन गेलेले आहेत. त्याच्यामुळं असं आपण प्रत्येक गोष्ट राजकीय घडामोडीनेच बघू नये, तर राज्याच्या प्रगतीसाठी काही आज दादा त्या ठिकाणी गेलेले आहेत. महत्त्वाचे काही प्रस्ताव आहेत राज्याच्या प्रगतीच्या दृष्टीनं? कुठले हे महत्त्वाचे काही प्रस्ताव आहेत ज्यावर दिल्लीत चर्चा होणार आहे? ते आपल्याला दादा त्या ठिकाणी आपल्याला वरिष्ठ सांगतीलच लवकरच. मला वाटते की त्यानंतर पत्रकाराशी ते संवाद साधतील आणि त्यातून आपल्याला सगळ्या काही गोष्टी समोर येतील. दादा आजच दिल्लीवरून परत राज्यात येतील बैठकांनंतर, की या नंतर मात्र खातेवाटपाचा विस्तार होईल?
त्याबद्दल मी सांगू शकत नाही, कारण ते मीटिंगला किती वेळ लागेल, कसा लागेल त्याबद्दल तेच सांगू आपल्याला शकतील. परंतु ते राज्याच्या विकासासाठी गेले तेवढं मी आपल्याला खात्रीने सांगू शकतो. निश्चित. चव्हाणजी, धन्यवाद आमच्याशी संवाद साधला त्याबद्दल. लोकशाही मराठी ऐका, पहा, जागरूक रहा.